हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 8 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. शेवटी दुष्यंतने त्या माणसाला शोधून काढलंय ज्याने बाळजाबाईच्या सांगण्यावरून कृष्णाला जमिनीत पुरलं होतं. आणि मग दुष्यंतने या माणसाची चांगलीच धुलाई केली आणि त्याला आपल्या घरी फरफटत आणलं. कृष्णाच्या पायाशी त्याला आणून ठेवलं आणि तेथे बाळजाबाई सुद्धा होती. आणि मग दुष्यंत म्हणाला, हा तोच नराधम आहे ज्याने कृष्णाला जमिनीत पुरलं होतं, कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि मला माहिती आहे की त्याने हे कोणाच्या सांगण्यावरून केलंय ते सुद्धा मला कळालंय. असं म्हणून दुष्यंत बाळजाबाईकडे रागाने पाहतो. मग आता या माणसाने सांगितलंय का की बाळजाबाईच्या सांगण्यावरूनच मी कृष्णाला जमिनीत पुरलं होतं, की त्याने दुसऱ्या कोणाचं नाव घेतलंय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई ही कृष्णाला विचारते, तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं मी केलंय? तू दुष्यंतला कसं सांगशील? त्याने पुरावा मागितल्यावर त्याला काय दाखवशील? तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, मला पुराव्याची गरज नाहीये. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्यांना सांगितलं ना की हे सगळं तुम्ही केलंय. तुमची कट कारस्थानं, तुमचं खरं रूप मी त्यांना सांगितल्यावर त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. तर बाळजाबाईचा एक पात्री प्रयोग सुरू होतो. म्हणजे हा सीन खूप भारी आहे. तुम्हाला बाळजाबाईचा राग तर येईल, पण बाळजाबाईची जी ॲक्टिंग आहे तिची अदाकारी मात्र खूप आवडेल. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे चल, मी तुला रंगीत तालीम करून दाखवते की तू दुष्यंतला जाऊन सांगितलं की दुष्यंत सरकार, या बाळजाबाईने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. बाळजाबाईने मारेकरी पाठवले आणि त्यांनी मला जमिनीत पुरलं. मग दुष्यंत काय करेल? दुष्यंत हा माझ्याकडे येईल आणि तो मला जाब विचारेल, आई, मला कृष्णाने असं सांगितलंय की तू कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय का? तू हे खरंच केलंय का? आणि मग मी दुष्यंत समोर ढसाढसा रडीन. असं म्हणून बाळजाबाई एकदम भारी ॲक्टिंग करून दाखवते आणि कृष्णाला म्हणते की मी त्याला असं म्हणेल, अरे दुष्यंत, हे काय बोलतोयस तू? मी बाळजाबाई, ज्या बाईला तू देवी मानत होता, ती बाई असं कट कारस्थान करेल, इतक्या खालच्या थराला जाईल असा विचार तरी कसा केला त्या कृष्णाने? अरे, त्या गरिबा घरच्या पोरीला मी माझ्या घरची सून बनवून आणलं, तिच्यासाठी एवढं काही केलं, तिला सून म्हणून मान्य केलं. तुमचा सुखाचा संसार व्हावा यासाठी मी किती झटतीये आणि मी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. दुष्यंता, हे काय बोलतोयस तू? आणि तुझा सुद्धा आता माझ्यावर विश्वास नाही राहिला का? तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि मला त्यांच्या हवाली कर. मला फाशी दे, मला नाही जगायचं. असं म्हणून बाळजाबाई ढसाढसा रडू लागते, डोक्याला हात मारते आणि तिची ही ॲक्टिंग पाहून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाला समजतं की जर आपण दुष्यंतला सगळं सत्य सांगितलं तर हेच होणार आहे. बाळजाबाई हे रडण्याचं आकांड तांडव करेल आणि मग दुष्यंतला माझं सत्य पटणार नाही. बाळजाबाई कृष्णाला म्हणते आणि मग दुष्यंत हा कावरा बावरा होईल. दुष्यंतला कळणारच नाही की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. कारण दुष्यंतचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो विश्वास एवढ्या डळमळीत नाही होणार. मग दुष्यंत तुझ्याजवळ येईल आणि तुला जाब विचारेल, काय ग कृष्णा, माझी आई असं कधीच करू शकत नाही. तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तू माझ्या आईवर हे आरोप कसे लावले? मग तू त्याला काय पुरावा दाखवशील? कृष्णा ही खूप टेन्शनमध्ये येते. तिला समजतं की बाळजाबाई योग्य बोलतीये. बाळजाबाई कृष्णाला समजावून सांगते की बायकोमध्ये आणि आईमध्ये मुलाचं नेहमीच पानिपत होत असतं. त्याला कोणाची बाजू घ्यावी, कोणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाही. आणि त्यात जर त्या मुलाचं त्याच्या आईवर माझ्या एवढं प्रेम असेल तर मात्र तो नेहमी आईची बाजू घेतो. बायकोने त्याला कितीही कान भरले, त्याला कितीही समजावून सांगितलं ना, तरी तो कधीच आईवर अविश्वास दाखवत नाही, तिच्यावर चिडत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. आई आणि मुलाचं नातं असं तकलादू नसतं आणि मी माझं दुष्यंतबरोबरचं नातं हे नेहमी एकदम घट्ट करून ठेवलंय. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तू काहीही केलं ना तरी त्याचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत होणार नाही. तो तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. कृष्णा खूप चिडते आणि बाळजाबाईला म्हणते, असं असेल तर आज करूनच पाहूया. आज मी दुष्यंत सरकारांना तुमचं सगळं सत्य सांगते, मग पाहूया काय होतं ते. तर बाळजाबाई कृष्णाला म्हणते, अगं येडी का खुळीस तू?
अगं आजच सकाळीच दुष्यंतने तुझ्यावर खूप प्रेम आहे हे सगळ्यांसमोर मान्य केलं ना. आजच तुमच्या प्रेमाच्या झाडाला बहर आलाय. आणि जर तू दुष्यंतला माझ्याबद्दल सगळं सांगितलं ना, तर आजच तुझं ते झाड वादळात उखडून जाईल. कारण दुष्यंत हा माझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो आणि तू आजकाल त्याच्या आयुष्यात आली आहे. पण मी त्याला जन्म दिलाय, 9 महिने त्याला पोटात ठेवलंय आणि त्याचा विश्वास जिंकलाय. एवढ्या वर्षात त्याने माझ्यावर जे प्रेम केलंय, माझ्यावर जो विश्वास ठेवलाय ना, तो कालच्या तुझ्या प्रेमामुळे कधीच डळमळीत होणार नाही. उलट त्याने तुझ्या प्रेमाची कबुली दिली आहे, तर मस्त एन्जॉय कर. ते सोडून या सगळ्या फंद्यात पडू नको, नाहीतर तुलाच हे खूप जड जाईल. पण कृष्णाचा मात्र स्वतःच्या प्रेमावर विश्वास असतो. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, मी दुष्यंत सरकारांना तुमचं सत्य सांगणार आहे. पाहूया काय होतंय ते. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, सांग कृष्णे सांग. मी कधीच कोणता पुरावा मागे ठेवत नाही. त्यामुळे तू कितीही पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुला माझ्याविरुद्ध पुरावा सापडणारच नाही. तर कृष्णा म्हणते, मला नाही सापडायचा पुरावा, पण तुमच्या लेकाला तर सापडेल ना. कारण आता दुष्यंत सरकारच मला कुणी जमिनीत पुरलं याबद्दल पुरावा शोधणार आहे. आणि एक ना एक दिवस त्यांना पुरावा सापडेल आणि हे सगळं कुणी केलंय हे सुद्धा त्यांना कळेल. तुमचं नाव त्यांना कळेल. बाळजाबाई कृष्णाकडे रागारागाने पाहू लागते. तर इकडे दुष्यंत घराच्या बाहेर अंगणात फेऱ्या मारत असतो. कृष्णाबरोबर हे कुणी केलं असेल हाच विचार त्याच्या मनात असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि दुष्यंतला म्हणतात, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. दुष्यंत विचारतो, बोला काय बोलायचंय. तर आढळराव म्हणतात, खरंच आज जे काही कृष्णाबरोबर घडलंय ना, ते खूप भयानक घडलंय. तू खरं बोलत होतास. जर तुला यायला थोडा उशीर झाला असता तर काय घडलं असतं याची कल्पना सुद्धा करवली जात नाहीये. पण तुला कोणावर संशय आहे का? हे सगळं कुणी केलं असेल, कुणी घडवून आणलं असेल. दुष्यंत चिडून म्हणतो, मला जर कुणावर संशय असता तर मी येथे असा निवांत असतो का? आत्तापर्यंत त्या माणसाचा जीव घेतला असता मी. पण ज्याने कुणी हे केलंय त्याला मी सोडणार नाहीये, एवढं मात्र नक्की. तर इकडे बाळजाबाई ही कृष्णाला म्हणते, माझ्या लेकाला माझ्याविरुद्ध कधीच पुरावा सापडणार नाही. कारण तशी काळजी मी घेते. मी कधीही कोणता डाव टाकला ना, तर कोणताच पुरावा मागे ठेवत नाही आणि तुला माझ्याविरुद्ध कधीच पुरावा सापडायचा नाही. कृष्णा म्हणते, सापडणार. दुष्यंत सरकारांना तुमच्या विरुद्ध पुरावा सापडणार आणि मग तुमचं खरं रूप त्यांच्या समोर येणार, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, ठीक आहे, तुला जे सांगायचं ते सांग दुष्यंतला. त्याला सुद्धा पुरावा सापडू दे. पण मी जसं तुला जमिनीत पुरलं होतं तसं मी तुझ्या बहिणीला सुद्धा पुरू शकते. तू तर माझी सून आहे. दुष्यंतला तुझ्याबद्दल प्रेम आहे त्याची बायको म्हणून, पण स्वतःच्या सालीबद्दल त्याला एवढं काही प्रेम नाहीये. तुझ्या त्या अर्ध्या डोक्याची बहीण या घरातच आहे. तिचं आणि माझं काही नातं नाहीये. तू दुष्यंतला काही सांगायला गेली आणि इकडे पूजाबरोबर काय झालं तर तू काय करशील? कृष्णाला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई कृष्णाला धमकी देते की जर तू दुष्यंतला माझ्याबद्दल काही सांगितलं तर मी त्या पूजाला या घराच्या भिंतीमध्ये जिवंत पुरीन. मग ती कुठे गेली, तिचं काय झालं हे कोणालाच कळायचं नाही. आणि तू एक लक्षात ठेव, जर तू दुष्यंतला सांगायला गेलीस आणि तेवढ्या वेळात त्या पूजेने एखादं चुकीचं औषध पिलं आणि ते विष असलं मग, नाहीतर ती गच्चीवर गेली आणि गच्चीवरून खाली कोसळली मग, किंवा मग तिला जबर धक्का बसला आणि ती जिन्यावरून खाली पडली आणि तिथेच तिचा जीव गेला तर तर तू काय करशील? कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. पण कृष्णाला हे माहीत नसतं की बाळजाबाई आणि पूजाची आधीच महायुती झाली आहे आणि या दोघी एकत्र आहे. पण बाळजाबाई चक्क पूजाच्या जीवाची भीती दाखवून कृष्णाला गप्प बसवतीये. त्यामुळे कृष्णा सुद्धा खूप घाबरते. बाळजाबाई तिला विचारते, काय झालं? बहिणीच्या जीवाची भीती वाटतेय का? मग तोंड बंद ठेवायचं. दुष्यंतला काही सांगायचा विचार सुद्धा नाही करायचा. कृष्णा खूप टेन्शनमध्ये येते. तर इकडे दुष्यंत हा आढळरावांना म्हणतो, मला तर कळतच नाहीये कसं गाव आहे हे. माझ्या कृष्णाने या गावासाठी किती केलंय. नाही तेव्हा तर कृष्णाला डोक्यावर घेऊन नाचतात. या गावकऱ्यांमुळेच मला कृष्णाशी लग्न करावं लागलं आणि आज तेच गावकरी कृष्णाच्या जीवावर उठलेत. कृष्णाबरोबर असं कुणी केलं असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये. तर आढळराव हे दुष्यंतला हिंट देण्याचा प्रयत्न करतात. आढळराव दुष्यंतला म्हणतात, असेल अशी एखादी व्यक्ती कृष्णामुळे जिच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असेल.
कृष्णामुळे तिचं स्थान डळमळीत झालं असेल. आता आपलं काही खरं नाही. त्यामुळे कृष्णाला संपवण्यासाठी ती व्यक्ती हे सगळं करत असेल. दुष्यंतला हे पटत नाही आणि तो म्हणतो, अशी कोणती व्यक्ती असणार आहे जिचं कृष्णामुळे स्थान डळमळीत होतंय तेच मला कळत नाहीये. गावात तर असं कुणीच नाहीये आणि घरातलं कुणी असं का करेल. पण मी आता कृष्णाला 1 सेकंदसाठी सुद्धा मोकळं सोडणार नाहीये. खूप रिस्की आहे. असं म्हणून दुष्यंत आपल्या बेडरूमकडे निघून जातो. पण आढळराव विचार करतात, या मुलाचा कधीच आपल्या आईवर संशय येणार नाही. आईविरुद्ध विचार करण्याचा विचार सुद्धा तो करू शकत नाही. तर इकडे कृष्णा ही खूप टेन्शनमध्ये असते. बाळाजाबाई तिला म्हणते, काय झालं, बोलती बंद झाली का? एक लक्षात ठेवायचं की जर तू माझ्याबद्दल दुष्यंतला काहीही सांगितलं तरी मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला कोठे गायब करेल ना, हे सुद्धा तुला कळायचं नाही. मग तुझी भक्ती असो, तुझी असून नसल्यासारखी आई असो, किंवा मग ती तुझी अर्ध्या डोक्याची बहीण पूजा असो, या कोणालाच मी जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, बाळाजाबाई, माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही करायची. कारण एक वेळेस माझा जीव घेतला तरी मी काही बोलणार नाही. पण जर माझ्या कुटुंबाच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी मी काय करेल हे सांगता येत नाही. बाळाजाबाई चिडून म्हणते, एवढा कॉन्फिडन्स की तुझ्या कुटुंबाच्या केसाला धक्का लागला तरी तुम्हाला सोडायची नाही. पण एक लक्षात ठेवायचं, मी सुद्धा बाळाजाबाई आहे. बाळाजाबाई, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. हवेत उडणाऱ्या पारवाचे पंख मी मोजू शकते. त्यामुळे मला नाही नडायचं. मला नडायला गेली ना तर तुला फूटभर जमीन आणि ईदभर छप्पर सुद्धा मी मिळू देणार नाही. नीट जगू सुद्धा देणार नाही. हे लक्षात ठेवायचं. कृष्णा खूप चिडते. बाळाजाबाई आणि कृष्णा एकमेकींना चांगलंच टशन देतात आणि त्याच वेळेस दुष्यंत दरवाजा उघडतो आणि विचारतो, आई, यावेळेस तू येथे. बाळाजाबाई चांगलीच दचकते की दुष्यंतने आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना. दुष्यंत आतमध्ये येतो आणि विचारतो, काय झालं आई, तू येथे कशी? बाळाजाबाईला समजतं की दुष्यंतने काहीच ऐकलेलं नाहीये. दुष्यंतला ती सांगते, अरे, माझ्या सुनेची काळजी घ्यायला आले होते. पोरीबरोबर आज जे काही घडलं ना, त्यामुळे ती खूप घाबरली होती. असं म्हणून बाळाजाबाई आपला मायेचा सूर लावते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णे, नीट काळजी घे बरं का, आणि मी जे सांगितलंय ना ते लक्षात ठेव. आणि ज्याने कुणी तुझ्याबरोबर हे केलंय, माझ्या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय ना, त्याला मी सोडणार नाही, हे लक्षात ठेव. असं म्हणून बाळाजाबाई तेथून निघून जाते. दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा, बस येथे, आराम कर. तो कृष्णाला खाली बसवतो. हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. कृष्णा जागेवरून उठते. दुष्यंत विचारतो, कोठे चाललीस? बस जागेवर. तर कृष्णा म्हणते, अहो, मी पाणी घ्यायला चाललीये. दुष्यंत म्हणतो, मग मला सांग ना. आणि तो कृष्णाला पाणी आणून देतो. कृष्णा पाणी पिते तर दुष्यंत हा पाण्याचा ग्लास सुद्धा नेऊन ठेवतो. हे दोघे पुन्हा बसतात. कृष्णा उठते. दुष्यंत विचारतो, आता कुठे चाललीये? तर कृष्णा सांगते, अहो, ते उशींचे कवर मी धुवून वाळायला टाकले होते, ते घेऊन येते, ते बदलते आणि ती बाहेर जाते. दुष्यंत सुद्धा तिच्या मागे मागे जातो. दुष्यंत तिला 1 सेकंदसाठी सुद्धा मोकळं सोडत नाही आणि कृष्णाच्या मागे मागेच करत असतो. कृष्णा ही जिन्यावरून खाली उतरते. दुष्यंत एखाद्या बॉडीगार्ड सारखा तिच्या मागे पुढेच असतो. दुष्यंत खाली उतरतो तर कृष्णा वर जाते. कृष्णा वर जाते, दुष्यंत खाली उतरतो. कृष्णा त्याला चकवा देते आणि अंगणात पळून येते. दुष्यंत तिच्या मागे मागे येतो. तेथे खूप सारे कपडे सुकायला टाकलेले असतात. कृष्णा आणि दुष्यंत येथेच लपाछपी येतात. कृष्णा दुष्यंतला चांगलाच चकवा देते आणि हे दोघे एकमेकांशी खेळत असतात. एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं बॅकग्राऊंड म्युझिक, या मालिकेचं टायटल सॉन्ग, शीर्षक गीत सुरू होतं आणि कृष्णा दुष्यंतचा रोमांस सुद्धा सुरू होतो. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. कृष्णाचे डोळे खरंच खूप सुंदर आहेत आणि दुष्यंत या डोळ्यांमध्ये हरवून जातो. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं जे शीर्षक गीत आहे ते तर खूपच छान आहे. तुम्ही सुद्धा हे जेव्हा ऐकाल, टी व्हीवर पाहाल, तेव्हा तुम्हाला सुद्धा खूपच भारी वाटेल, एवढं मात्र नक्की. कारण खूप दिवसानंतर कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस आपल्याला पाहायला मिळतोय. आजपर्यंत या दोघांचा रोमांस सुरू असायचा, पण दुष्यंतने कधीच आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. पण आज दुष्यंतने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे तो कृष्णाशी एखाद्या नवऱ्यासारखा वागतोय. हक्काने कृष्णाला जवळ घेतो, तिचा हात पकडतो आणि तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जातो. खरंच हा सीन खूप रोमॅन्टिक आहे,
तुम्हाला पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत उशीचे कवर घेऊन रूममध्ये येतात. कृष्णा उशीला कवर घालू लागते तर दुष्यंत तिच्या हातातून कवर हिसकावून घेतो आणि या उशींमध्ये लावू लागतो. तर कृष्णा पुन्हा उठते. दुष्यंत विचारतो, आता कुठे चाललीये? कृष्णा हसून म्हणते, अहो बाथरूमला चाललीये. आता तेथे सुद्धा माझ्याबरोबर येणार का? दुष्यंत खूप लाजतो. कृष्णा हसते आणि बाथरूममध्ये निघून जाते. दुष्यंत उषांना कवर लावू लागतो. तेवढ्यात तेथे भक्ती येते. भक्तीला पाहून दुष्यंत विचारतो, काय झालं? तर भक्ती म्हणते, दाजी कृष्णा कुठे? मला तिच्याशी बोलायचंय. दुष्यंत सांगतो, वॉशरूमला गेलीये. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. कृष्णाला पाहून भक्ती खूप इमोशनल होते आणि कृष्णाला घट्ट मिठी मारते. कृष्णा विचारते, काय झालं भावा? तर भक्ती म्हणते, मला खूप भीती वाटतेय. हे तुझ्याबरोबर काय घडलं? कुणी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला? कोण तुझ्या जीवावर उठलंय? तर कृष्णा म्हणते, जाऊ दे भावा, आता मी वाचले ना, कशाला एवढी काळजी करतेस? तर भक्ती ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार माफ करा, पण अख्ख्या गावात तुमचं घर सगळ्यात जास्त सुरक्षित आहे, पण त्याच घरची सून सुरक्षित नाहीये. तिच्याबरोबर जे काही घडले ना, ते खूप वाईट घडलंय. तर कृष्णा भक्तीला म्हणते, भक्ती नको त्यांना काही बोलू, त्यांची यात काहीच चूक नाहीये. आज जर ते नसते ना, तर मी येथे जिवंत उभी नसते, त्या मातीतच मिळून गेले असते. दुष्यंत सरकारांनीच माझा जीव वाचवलाय. आणि खरं सांगायचं ना, तर मला तुझी खूप आठवण येते या घरामध्ये. भक्ती हसते आणि म्हणते, बाळाजाबाई म्हणाल्याच होत्या की जेव्हा तू हे घर सोडून जाशील ना, तेव्हाच कृष्णाला तिच्या संसाराचा सूर मिळेल, तोपर्यंत नाही. तर कृष्णा सांगते, होय भावा, मला माझ्या संसाराचा सूर तर गवसला, पण जीवाला घोर मातलं लागलाय. हे ऐकून भक्ती आणि दुष्यंत या दोघांनाही धक्का बसतो. कृष्णाला भक्ती विचारते, कृष्णे तुझ्या मनात काहीतरी आहे, तू मला ते सांगत नाहीये, खरं सांग काय झालंय? तर कृष्णा म्हणते, नाही भावा, काही नाही, मी तर असंच बोलून गेले. तर भक्ती म्हणते, नाही, तू असं नाही बोलून गेली. तू म्हणालीस की माझ्या जीवाला घोर लागलाय. तुझ्या जीवाला कसला घोर लागलाय तेच सांग मला. पण कृष्णा भक्तीला काहीच सांगत नाही. भक्तीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, खरं खरं सांग, नेमकं काय घडलंय? तुझ्या जीवाला कसला घोर लागलाय? तू माझ्यापासून काहीतरी लपवतीये. तुला कोणाबद्दल तरी ठाऊके. हे सगळं कुणी केलंय ते तुला माहितीये, पण तू मला सांगत नाहीये. आता तू माझ्यापासून लपवणार आहे का? तेव्हा कृष्णाला आठवतं की बाळाजाबाई तिला काय म्हणाली होती. बाळाजाबाईने तिला धमकी दिलीये की जर तू माझ्याबद्दल कोणालाही काही सांगितलं तर पूजाचं काही सुद्धा होऊ शकतं. ती गच्चीवरून उडी मारू शकते, विष पिऊ शकते. मी तिला भिंतीमध्ये जिवंत गाडीन. भक्तीचं आणि तुझ्या आईचं सुद्धा जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. त्यामुळे तोंड बंद ठेवायचं. आणि या धमकीमुळे कृष्णा भक्तीला काहीच सांगत नाही आणि तिला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारते. भक्तीला समजतं की कृष्णाच्या मनात काहीतरी आहे, पण ती आपल्याला सांगत नाहीये. पण हे सगळं पाहून दुष्यंतला मात्र शंका येते की नक्कीच कृष्णाबरोबर हे कुणी केलंय हे कृष्णाला माहितीये, पण ती आपल्याला सांगत नाहीये. तर फ्रेंड्स, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. कृष्णा आणि बाळाजाबाई या दोघींचा जो सीन होता तो पाहायला खरंच खूप मजा आली. बाळाजाबाईचा तर राग आला, परंतु बाळाजाबाईची जी ऍक्टिंग होती ती खरंच खूप भारी होती. बाळाजाबाईने कृष्णाला रंगीत तालीमच करून दाखवली की जर तू दुष्यंतला माझं सत्य सांगितलं तर दुष्यंतची रिॲक्शन काय असेल. दुष्यंत हा तुझ्यावर कसा चिडणार, किती चिडणार हे तिला लाईव्ह करून दाखवलं. आणि त्यानंतर कृष्णाला धमकी सुद्धा दिली की जर तू माझ्याबद्दल दुष्यंतला काही सांगितलं तर मी पूजाचा जीव घेईन. भक्ती आणि तुझ्या आईला सुद्धा नाही सोडणार. त्यामुळे कृष्णा चांगलीच घाबरलीये. पण दुष्यंतने कृष्णाबरोबर जो रोमांस केलाय तो पाहायला सुद्धा खूप मजा आली. खरंच दुष्यंत कृष्णाच्या प्रेमात वेडा झालाय. त्याने प्रेमाची कबुली तर दिलीये. कृष्णाला तो आय लव्ह यू सुद्धा म्हटलाय आणि आता लवकरच या दोघांचा सुखी संसार सुरू होईल असं वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. एक खूप जबरदस्त ट्विस्ट, एक सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भक्ती गेल्यानंतर दुष्यंत कृष्णाला विचारणार, कृष्णा तुझ्याबरोबर हे जे काही घडलंय, तुला मातीत पुरण्याचा प्रयत्न केला गेला, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला, हे सगळं कुणी घडून आणलं? तुला त्या माणसांचे चेहरे माहीत आहेत का? तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला सांगेल, दुष्यंत सरकार त्यावेळेस मी बेशुद्ध होते,
मला जास्त काही नाही दिसलं, पण ज्या माणसाने मला किडनॅप केलं होतं ना, मला बांधून ठेवलं, मला जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला, त्याचे डोळे निळे होते. आणि हाच दुष्यंतसाठी सगळ्यात मोठा क्लू असेल, कारण निळे डोळे असलेली माणसं खूप कमी असतात आणि त्यात दुष्यंतच्या गावामध्ये नक्कीच अशी माणसं जास्त नसतील की ज्यांचे डोळे हे निळे आहेत आणि दुष्यंतला तोच माणूस शोधायचा आहे. आणि जर दुष्यंतने त्या माणसाला शोधलं तर हे सगळं कुणी केलं हे सुद्धा दुष्यंतला समजेल, एवढं मात्र नक्की. आणि त्यानंतर दुष्यंत हा चक्क कृष्णासाठी बॉडीगार्ड बनणार, कृष्णाच्या मागे पुढे करेल दिवसभर. कृष्णा जी काही काम करेल तेव्हा दुष्यंत हा एखाद्या बॉडीगार्ड सारखा तिच्या आजूबाजूला राहील, कोणालाही तिच्या आजूबाजूला फिरकू सुद्धा देणार नाही. आणि हे सगळं पाहून बाळजाबाईचा खूप जळफळाट होईल. बाळजाबाई ही दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नको, मी त्या माणसांना शोधून काढते ज्याने कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, पण तू तुझ्या कामावर लक्ष दे, तुला अमेरिकेला जायचंय ना त्याकडे लक्ष दे. पण दुष्यंत त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल आणि तो बाळजाबाईला ठणकावून सांगेल की जोपर्यंत कृष्णा येथे सेफ होत नाही, जोपर्यंत ज्या माणसांनी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांना मी शोधून काढत नाही ना, तोपर्यंत मी अमेरिकेला जाणार नाही. त्यामुळे बाळजाबाईची बोलतीच बंद होईल, कारण बाळजाबाईला असं वाटत होतं की दुष्यंतसाठी त्याचं काम, त्याचं स्वप्न अमेरिकेला जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि तो कृष्णाचा विचार न करता अमेरिकेला निघून जाईल. पण दुष्यंतने बाळजाबाईला ठणकावून सांगितलंय की जोपर्यंत मी कृष्णाच्या मारेकऱ्यांना शोधून काढत नाही, जोपर्यंत मला हा विश्वास पटत नाही की कृष्णा येथे सेफ आहे, तिला कोणताच धोका नाहीये, तोपर्यंत मी अमेरिकेला जाणार नाहीये. त्यामुळे बाळजाबाईला जबर धक्काच बसलाय. आणि मग त्यानंतर दुष्यंत हा बंब्याच्या मदतीने संपूर्ण गावामध्ये त्या निळ्या डोळ्याच्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न करेल ज्याने कृष्णाबरोबर हे सगळं केलंय. आणि योगायोगाने या माणसाची बंब्याबरोबर धडक होईल आणि हा माणूस एक नंबरचा गुंड असल्यामुळे बंब्यालाच दादागिरी करू लागेल, ए तुला नीट दिसत नाही का, धक्का मारून जातोय. आणि बंब्या हा लगेच दुष्यंतला खबर करणार आणि मग दुष्यंत तेथे पोहोचेल आणि या निळ्या डोळ्याच्या गुंडाची चांगलीच धुलाई करणार, त्याला मारहाण करणार आणि त्याला जाब विचारणार, हे सगळं तू केलंयस का? तेव्हा हा गुंड कबुली देईल, हो हे सगळं मीच केलं होतं. आणि मग दुष्यंत या गुंडाला घेऊन आपल्या बंगल्यावर, आपल्या वाड्यावर पोहोचेल आणि कृष्णाच्या पायावर या माणसाला लोळण घ्यायला लावेल. त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येईल. दुष्यंत कृष्णा आणि बाळजाबाईला सांगणार, हाच तो निळ्या डोळ्याचा माणूस आहे ज्याने कृष्णाला जमिनीत पुरलं होतं, कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. कृष्णा आणि बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल. बाळजाबाईच्या तर पायाखालची जमीनच सरकेल की दुष्यंतने या माणसाला शोधून काढलंय, आता माझं काही खरं नाही. तर कृष्णा सुद्धा या माणसाची ओळख पटवून देईल, हो दुष्यंत सरकार, याच माणसाने मला जमिनीत पुरलं होतं, हाच तो माणूस होता. दुष्यंत हा सगळ्यांना सांगणार आणि त्याने आता कबुली दिली आहे की त्यानेच कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याने हे केलंय हे सुद्धा मला कळलंय. हे ऐकून तर बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार, कारण बाळजाबाईनेच या माणसाला कृष्णाला मारण्यासाठी सुपारी दिली होती. आणि आता कृष्णाला आणि दुष्यंतला या माणसाने सगळं सांगितलंय, त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरणार आणि दुष्यंत सुद्धा बाळजाबाईकडे रागारागाने पाहिल. मग आता या गुंडाने, निळ्या डोळ्याच्या माणसांनी खरंच दुष्यंतला सत्य सांगितलंय का की बाळजाबाईनेच आम्हाला कृष्णाला मारण्याची सुपारी दिली होती? की मग तो कृष्ण आणि दुष्यंतला चुकीचं सांगणार, कारण बाळजाबाई ही खूप कपटी कारस्थानी आहे. याआधी सुद्धा जेव्हा चंद्राची गोष्ट घडली होती, तिने मंदिरातील दागिने चोरले होते, तेव्हा सुद्धा कृष्ण आणि दुष्यंतने चंद्राला शोधून काढलं होतं, पण वेळेवर चंद्राने सगळा आरोप स्वतःवर घेतला होता आणि बाळजाबाईचं नाव घेतलं नव्हतं. मग हा गुंड सुद्धा असंच करणार का? तो कदाचित संपूर्ण आरोप दुसऱ्या कोणावर तरी लावेल, पण बाळजाबाईचं नाव घेणार नाही, ही शक्यता सगळ्यात जास्त आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, हा गुंड कोणाचं नाव घेणार? जयकांत, दलपत, मैनावती की चक्क आढळराव की सावित्री? नक्कीच कमेंट करून सांगा. पण हे जे नाव असेल ते बाळजाबाई तर नक्कीच नसेल, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.